रामकृष्ण हरी मंडळींनो, आतापर्यंत तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केले. तर मंडळींनो, आतापर्यंत आपण संत तुकाराम महाराजांचे भरपूर असे अभंग पाहिले. जर तुम्ही ते अजून पाहिले नसतील, त्याचा अर्थ समजून घेतला नसेल, तर त्या व्हिडिओची लिंक जी आहे आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, मंडळींनो, हा व्हिडिओ, आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये सुद्धा आज आपण एका अभंगाचं निरूपण, भावार्थ बघणार आहोत. आणि तो भावार्थ, तो सारांश बघण्या अगोदर आपण एक कथा बघणार आहोत. त्या कथामध्ये काय सांगितलं, त्या कथेमधून आपल्याला शिकायला काय मिळतं ते आपण बघणार आहोत. कथा सुरू करण्या अगोदर मंडळींनो, जर तुम्ही ह्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ, कथा, अभंग तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. आणि हो, 3 पवित्र शब्द म्हणजेच राम कृष्ण हरी हे कमेंट मध्ये लिहायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळींनो, पंढरपूर पासून दूर असलेल्या एका छोट्याशा खेडेगावात नामदेव नावाचा एक तरुण राहत. तो खूप गरीब, पण मनाने शुद्ध, निष्ठावान. त्याच्या घरात ना दानत, ना वैभव, पण त्याच्या ओठांवर सतत एकच नाव असायचं, ते म्हणजे पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग. त्याला वाटायचं की विठोबा, माझा पांडुरंग पंढरपूरमध्ये मंदिरात असतो, म्हणून त्याला नेहमी त्या मंदिरात, पंढरपूरला जावंसं वाटायचं. पण घरची परिस्थिती पाहून तो नेहमी स्वतःला थांबवत असे. एक दिवस एक मोठा महाराज, ज्यांचं कीर्तन गावामध्ये होणार होतं, ते आले होते. कीर्तन सुरू झालं. कीर्तनामध्ये भेद, अभेद, अद्वैत, द्वैत यावर मोठा वाद झाला. काही लोक म्हणाले देव फक्त मूर्तीमध्ये असतो, काही म्हणाले देव सर्वत्र आहे. त्या चर्चेत नामदेवही सहभागी झाले, पण तो गोंधळला. खरंच देव फक्त मंदिरात आहे का? देव फक्त मूर्तीमध्ये आहे का? का माझ्यासारख्या गरिबाच्या झोपडीतही देव आहे? त्याच्या मनात प्रश्नांची वादळं उसळू लागली. आणि त्याच रात्री त्याने ठरवलं, मी पंढरपूरला चालत जाईल आणि स्वतः विठोबाला विचारून घेऊ. असे म्हणत तो चालत चालत अनेक दिवसांनी पंढरपूरला पोहोचला. मंदिरात जाऊन विठोबाच्या पायावर डोकं टेकून त्याने विचारले, देवा, मला एकच उत्तर दे. तू फक्त मंदिरातच असतोस का? तू फक्त मूर्तीतच असतोस का? तेवढ्यात विठोबाच्या मूर्तीसमोर एक वृद्ध साधू हसत पुढे आले आणि म्हणाले, बाळा, तुझं हेच विचारणं म्हणजे खरी भक्ती. विठोबा त्या मूर्तीमध्ये नाही, तर तुझ्या मनात आहे, तुझ्या हृदयात आहे. त्या वाटेच्या धुळीत, त्या पाण्याच्या थेंबात आणि अगदी 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 त्या भुकेल्या माणसाच्या डोळ्यातील पाण्यात आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे, तुका म्हणे अनु तुझं विन नाही, म्हणजे तो सर्वात लहान कणातही आहे आणि आकाशाहूनही मोठा आहे. ते ऐकून नामदेव चकित झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याला समजलं, विठोबा कुठेही शोधायचा नसतो, तो अनुभवायचा असतो. तेव्हापासून नामदेव पुन्हा कधीही पंढरपूरला गेला नाही, कारण त्याला आता विठोबा आपल्या मनात, माणसात आणि प्रत्येक क्षणात दिसत. त्याचं जीवनच भक्तिमय झालं. तो वाद, तर्क, भेदाभेद यापासून दूर राहून फक्त विठोबाच्या नामस्मरणात रमला. मंडळींनो, तर आता जी आपण कथा बघितली, त्या कथेमध्ये आपल्याला नेमकं शिकायला काय मिळालं? या कथेचा संदेश काय? तर देव फक्त मूर्तीमध्ये नसतो, तो सर्वत्र आहे, अगदी कणाकणामध्ये. भावपूर्ण, निस्पृह भक्ती हीच खरी भक्ती आहे. देवाला वादात, शास्त्रात नाही, तर प्रेमात, भक्ती आणि नम्रतेत अनुभवता येतं.
तुकाराम महाराजांसारख्या संतांनी भक्तीचा मार्ग सुलभ आणि प्रेममय करून ठेवलाय. मंडळींनो, अशा प्रकारे हा जो संदेश आहे आपल्याला या कथेमधून मिळतो. तर आता आपण अभंगाच्या निरूपणाकडे वळूया, अभंगाचा भावार्थ बघूया. तर चला सुरुवात करूया. पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊ देऊ. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, अरे तुझे आम्हाला जे हवे आहे ते आम्हाला सर्व पावले आहे. आता दुसरी भावना आमच्या मनामध्ये तू येऊ देऊ नकोस. भेदा भेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्यांशी देऊ. भक्तीचा मार्ग हा सुलभ आणि निर्मळ आहे. महाराज सांगतात, भेद अभेद द्वैत अद्वैत तत्वज्ञानाचे वादविवाद, वेगवेगळ्या मतप्रवाहाचे संभाषण, हे सर्व भ्रमाने भरलेले आहे. ते सांगतात की अशा वादात आम्ही अडकू इच्छित नाही. आम्हाला केवळ तुझं नाव, तुझी भक्ती आणि तुझं स्मरण हवं आहे. शास्त्रार्थ, बुद्धिवाद आणि अहंकारयुक्त चर्चा हे आम्ही नकोसो समजतो. खरा भक्त अशा गोष्टींपेक्षा भावनेवर, भक्तीवर भर देतो. तुका म्हणे अनु तुझ वीन नाही, नभाहून पाही वाड आहे. तुकाराम महाराज इथे ईश्वराच्या व्यापकतेचा आणि सूक्ष्मतेचा अद्वितीय अनुभव मांडतात. ते म्हणतात, सगळ्यात लहान कणात म्हणजे अणूमध्ये सुद्धा तू आहेस, आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण आकाशाहूनही तू मोठा आहेस. या ओवीमध्ये परमेश्वराच्या व्याप्तीचं आणि सामर्थ्याचं वर्णन करतात. संत तुकाराम महाराज या ठिकाणी वर्णन करतात, ईश्वर हा अगदी सूक्ष्मतम गोष्टीत आहे आणि त्याच वेळी व्यापकतमही आहे. तुझ्या व्यतिरिक्त काहीच अस्तित्वात नाही, अशी त्यांची ठाम भावना आहे. तुझं वीण नाही, तुका म्हणे अनु तुझं वीण नाही. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज आपली एकनिष्ठ भक्ती, विठ्ठलावरील प्रेम आणि त्याच्या व्यापकतेवरील विश्वास व्यक्त करतात. त्यांना प्रत्येक ठिकाणी विठोबाचं अस्तित्व जाणवतं. ते भक्तीच्या मार्गावर निस्पृह, विवादरहित आणि भावपूर्ण चालणं पसंत करतात. ईश्वर कणाकणात आहे आणि विश्वाहून या ठिकाणी ईश्वर कणाकणात आहे आणि विश्वाहूनही मोठा आहे, अशी त्यांची भावना आहे. त्यांना कोणत्याही दुसऱ्या भावनेचा किंवा संकल्पनेचा स्पर्श सुद्धा नको आहे. ते फक्त आणि फक्त हरिभक्तीतच रमलेले आहे. तर मंडळींनो, अशा प्रकारे या अभंगाचं निरूपण आपण या ठिकाणी बघितलं. या निरूपणाविषयी, या भावार्थाविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जसं अगोदर सांगितल्याप्रमाणे 3 पवित्र शब्द म्हणजे रामकृष्ण हरी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.